रसिक हो नमस्कार. सुश्री फाउंडेशन तर्फे आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ऋणानुबंध रक्ताचे या पुस्तकातील लेखांचे अभिवाचन हे आपल्यातील ऋणानुबंध अधिक दृढ करीत आहेत. भारतीय विचार साधना पुणे यांनी प्रकाशित केलेल्या आणि महेंद्र वाघ लिखित पुस्तकातील या ललित लेखाचे नाव आहे अज्ञानात सुख नसतं. वाचक स्वर आहे संजीवनी अवचट यांचा. ऐकूया तर आजचा ललित लेख अज्ञानात सुख नसतं. जनकल्याण रक्तपेढीमधील माझ्या प्रशिक्षण काळातली ही एक घटना. एके दिवशी मी रक्तपेढीच्या स्वागत कक्षामध्ये बसलो होतो. रक्तपेढीत आल्यानंतर झालेला आमचा मित्र आणि इथं दीर्घकाळ पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेला गणेश शिंदे त्या दिवशी स्वागत कक्षामध्ये माझ्यासह उपस्थित होता. नेहमीचीच वर्दळ चाललेली होती. रुग्णांचे नातलग रुग्णांसाठी लागणाऱ्या रक्तपिशवीसाठी डॉक्टरांनी भरून दिलेला फॉर्म आणि छोट्या ट्यूबमधील रक्ताचा नमुना आणत होते. केवळ रक्त जुळवणी करून रक्त आरक्षित करायचे आहे की रक्तघटक सोबत घेऊन जायचे आहेत यावरून त्यांना प्रक्रिया शुल्क सांगितले जात होते आणि त्याप्रमाणे पावत्या बनत होत्या. रक्त नमुन्याची ही छोटी बाटली त्यासोबतच्या फॉर्मसह शेजारीच असलेल्या मुख्य प्रयोगशाळेत पाठवली जात होती आणि पुढे तंत्रज्ञ मंडळी आपले रक्तगट, रक्त जुळवणी इत्यादी काम करत होते. मी अर्थातच निरीक्षकाच्या भूमिकेतून हे सर्व पाहत होतो. अचानक एक मध्यमवयीन महिला स्वागत कक्षाशी आल्या आणि खूप चांगली ओळख असल्याप्रमाणे गणेशने हसून त्यांचे स्वागत केले. त्यांनी दिलेला फॉर्म आणि छोट्या बाटलीतील रक्तनमुना त्याने स्वीकारला आणि मुख्य प्रयोगशाळेत हे साहित्य पाठवून त्याने त्यांची पावती करायला घेतली. 100% सवलतीची ती पावती जेव्हा मी बघितली तेव्हा मला आश्चर्य वाटलं. माझं आश्चर्य ओळखून गणेशनं मला सांगितलं की ती रक्ताची पिशवी या महिलेच्या थॅलेसेमियाग्रस्त मुलीसाठी दिली जाणार आहे आणि त्यामुळेच ती पूर्णतः निशुल्क दिली जात आहे. या घडीपर्यंत थॅलेसेमिया हा काय प्रकार असतो हेच मला माहीत नव्हतं. गणेशला अर्थातच त्याबद्दलची सर्व माहिती होती. इतकंच नव्हे तर थॅलेसेमियाग्रस्त मुलामुलींचे असे अनेक पालकही त्याच्या चांगल्याच परिचयाचे झाले होते. स्वागत कक्षाशी चाललेल्या सततच्या वर्दळीमुळे मला लगेचच काही विचारता आले नाही. मात्र वर उल्लेख केलेल्या महिला रक्तपिशवी घेऊन गेल्यानंतर थोडा निवांत वेळ पाहून मी गणेशला विचारलं, थॅलेसेमिया हा काय प्रकार आहे? आणि यानंतर गणेशनं मला अगदी थोडक्या शब्दात जे काही सांगितलं ते ऐकून मी अक्षरशः सुन्न झालो. गणेश ही काही तांत्रिक विभागात काम करणारी व्यक्ती नव्हे. त्यामुळे अगदी सामान्य माणसाच्या भूमिकेतून त्याने मला थॅलेसेमिया समजावून सांगितला आणि कदाचित त्यामुळेच मला हा थॅलेसेमिया अधिक अस्वस्थ करून गेला. तो इतकंच म्हणाला की या अशा मुलांना आयुष्यभर आपल्या शरीरात रक्त चढवून घ्यावं लागतं आणि त्यांचं आयुष्यही शक्यतो 30च्या पलीकडे जात नाही. त्यानं 2-3 वाक्यात हे सांगितलं असलं तरी त्या वाक्यांनी माझ्यासाठी त्यावेळेपर्यंत पूर्णतः अपरिचित असलेलं एक नवीन पण वेदनादायी असं दालन उघडलं गेलं. यानंतर जसा जसा काळ गेला तसतशी थॅलेसेमियाबद्दलची जवळपास सर्व तांत्रिक माहिती देखील मला समजत गेली. माझ्यासारख्या तशा बऱ्यापैकी सुशिक्षित म्हणविणाऱ्या आणि 2 अपत्यांचा पिता असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा प्रत्यक्ष रक्तपेढीत काम करायला सुरुवात केल्याशिवाय थॅलेसेमिया हा शब्दही माहिती असू नये ही बाब मला विशेष गंभीर वाटत होती. कारण थॅलेसेमियासारखा जीवघेणा विकार कुठल्याही मुलावर झडप घालू शकतो आणि तो मातापित्यांकडूनच संक्रमित होतो
हे यातलं वास्तव होतं. सामान्यतः 12.5 ग्रॅमपर्यंत असणारी हिमोग्लोबिनची मात्रा जर एखाद्या व्यक्तीमध्ये खूप कमी राहत असेल तर अशी व्यक्ती थॅलेसेमिया विकाराची वाहक म्हणजे कॅरियर असू शकते. अशा व्यक्तीला कदाचित बाहेरून रक्त घेण्याची गरज पडणार नाही, पण थॅलेसेमिया वाहक असलेले पुरुष आणि स्त्री जर विवाह बंधनात बांधले गेले तर मात्र त्यांचे अपत्य थॅलेसेमियाग्रस्त म्हणजेच थॅलेसेमिया मेजर म्हणून जन्माला येऊ शकते आणि मग सुरू होते ते रक्त संक्रमणाचे दुष्टचक्र आयुष्यभरासाठी. मला आठवतं, त्या वर्षी जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त 8 मेला सर्व थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत दरवर्षीप्रमाणे रक्तपेढीने काही मनोरंजनाचे कार्यक्रम ठरवले होते. यासाठीची निमंत्रणे या मुलांना आपण घरोघरी जाऊन द्यावीत असे सर्वांनी ठरवले आणि आम्ही काही जणांनी नावे वाटून घेतली. माझ्याकडे असलेल्या नावांपैकी एका घराचा माग काढत काढत जेव्हा मी या घरी पोचलो तेव्हा साहजिकच रक्तपेढीच्या माणसाला घरात पाहून घरातल्या मंडळींना आश्चर्य वाटलं. यानंतर मी माझ्या येण्याचं प्रयोजन जेव्हा सांगितलं तेव्हा घरातील सर्वजण एकदम सुन्न झाले. कारण ज्या बालकासाठी मी एका चांगल्या कार्यक्रमाचं निमंत्रण घेऊन आलो होतो ते जेमतेम 13 वर्षाचं मूल दुर्दैवानं महिन्याभरापूर्वीच निधन पावल्याचं मला समजलं. थॅलेसेमिया हा असा असतो. या घटनेनंतर मला खूपच अस्वस्थता आली. थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी मोफत रक्तघटकांचा पुरवठा करणे हे ठीक आहे. केवळ जनकल्याण रक्तपेढीचा विचार करायचा झाल्यास इथून प्रतिवर्षी सुमारे 1200 ते 1400 रक्तपिशव्या या 150पेक्षा अधिक थॅलेसेमियाग्रस्त बालकांना मोफत दिल्या जातात, ज्यांचे मूल्य सुमारे 17 ते 18 लाख रुपयापर्यंत असते. पण अर्थात हा काही थॅलेसेमियावरचा उपाय नव्हे. चांगल्या गुणवत्तेचे रक्तघटक फार फार तर अशा मुलांचे आयुर्मान काही प्रमाणात वाढवू शकतील. याखेरीज बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची एक शस्त्रक्रिया आहे, जी एखाद्या रुग्णास थॅलेसेमिया मुक्त करू शकते, पण यातही येणारा प्रचंड खर्च आणि रुग्णाला जुळणारे बोन मॅरोज उपलब्ध होणे या गोष्टी तशा हातात नसलेल्याच. थॅलेसेमियाच्या बाबतीत हातात असणारी गोष्ट एकच, ती म्हणजे शक्यतो लग्नापूर्वीच मी थॅलेसेमिया वाहक आहे की नाही हे प्रत्येकाने समजून घेणे. अर्थात हे मी लिहिताना सहजपणे लिहिले असले तरी थॅलेसेमिया जागृतीबद्दल एकंदर सर्वत्र आनंदच आहे. अगदी मला स्वतःला तरी लग्नापूर्वी थॅलेसेमिया कुठं माहिती होता. पुण्यातील एका ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञांनी मला एकदा सांगितले होते की त्यांच्या जवळच्या माहितीतील एक असे दाम्पत्य त्यांनी पाहिले होते ज्यातील पती पत्नी या दोघांचेही स्त्रीरोग या विषयातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण MD गायनेक झालेले, पण त्यांचे पहिलेच मूल दुर्दैवाने थॅलेसेमियाग्रस्त म्हणून जन्माला आले होते. वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षितांच्या बाबतीत ही परिस्थिती, तर सामान्यांच्या बाबतीत काय बोलावे. आमच्याकडे रक्तघटक घेण्यासाठी येणाऱ्या एका अत्यंत सामान्य कुटुंबातील तर 3 सख्खी भावंडे, एक बहीण आणि 2 भाऊ थॅलेसेमियाग्रस्त आहेत. त्यांच्यातील कोणा कोणासाठी सातत्याने रक्तघटक घेऊन जाण्यासाठी त्यांच्या आजी कायमच रक्तपेढीत येत असतात. अशा घरांमध्ये कसे वातावरण राहत असेल याची कल्पना आपण करू शकतो. अर्थात या सर्वांच्या मुळाशी आहे ते केवळ अज्ञान, वरपासून ते खालपर्यंत. म्हणूनच थॅलेसेमियाचा शाप घेऊन कुठलेच बालक जन्माला येऊ नये असे जर आपणास वाटत असेल
तर थॅलेसेमियाबाबतच्या ज्ञानाचा प्रसार, तत्संबंधीची जागृती हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येक उपवर तरुण तरुणीस स्वतःची थॅलेसेमियाबाबतची स्थिती समजायलाच हवी. HIV बाबत आता तरुण बऱ्यापैकी जागरूक आहेत, पण थॅलेसेमिया त्यापेक्षाही भयावह आहे हेही त्यांनी समजून घ्यायला हवे. यात कुणी थॅलेसेमिया वाहक सापडला तर अशा व्यक्तीने एखाद्या पूर्णतः सामान्य असणाऱ्या जोडीदाराशी विवाह करणे सुरक्षित असते हे देखील त्यांना कळायला हवे. तसेच एखादा तरुण अथवा तरुणी थॅलेसेमिया वाहक असणे म्हणजे फार काहीतरी भयावह गोष्ट आहे असं मुळीच नाही, हे समजून घेण्याची प्रगल्भता समाजानेही दाखवण्याची गरज आहे. हे जर असे घडत गेले तर आपण हळूहळू थॅलेसेमिया मुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करू शकू. अर्थात आपल्या समाजाचा एकंदर आवाका, प्रांत, भाषा, जातींचे वैविध्य, शैक्षणिक स्थिती, आर्थिक स्थिती या सर्वांचा विचार करता हे उद्दिष्ट सोपे नाही. खूप जणांनी लाईफ मिशन म्हणून थॅलेसेमिया जागृतीचे काम करण्याची गरज आहे. जनकल्याण रक्तपेढीने अगोदरच याबद्दलचे काम समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये काही सेवाव्रती आणि स्वयंसेवकांच्या मदतीने करण्यास सुरुवात केली आहे. थॅलेसेमिया हद्दपार करण्याच्या उद्दिष्टाने ही सर्व मंडळी, महाविद्यालये, IT कंपन्या, विवाह संस्था, थोडक्यात जिथे जिथे म्हणून तरुण तरुणींचे आधिक्य असेल अशा सर्व ठिकाणी थॅलेसेमिया जागृतीचे कार्यक्रम घेत आहेत. माना कि अंधेरा घना है पर दिया जलाना कहाँ मना है, या उक्तीप्रमाणे छोट्या स्वरूपात असले तरी आग्रहपूर्वक हे जागरण घडवून आणण्याचा प्रयत्न होत आहे. एक ना एक दिवस ज्ञानाचा लख प्रकाश सर्वत्र पसरेल अशी खात्री आहे. पण आज तरी या संक्रमणाची सुरुवात अज्ञानात सुख मानणाऱ्यांना ते तसं मुळीच नसतं. किंबहुना अज्ञान हे जीव घेणं ठरू शकतं हे ठासून सांगण्यापासूनच करावी लागणार हे मात्र निश्चित.